राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 6,36,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हा हस्तांतरित पद्धतीनं करण्यात आलाय. 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आलेत. पण या कर्जमाफीपासून लहान व्यावसायिक शेतकरी वंचित राहिले असून सहकारमधील माजी संचालक लाभार्थी ठरले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामधील अनेक माजी पदाधिकाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाल्यानं सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर आणि हेतूवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत सुमारे 16,96,000 शेतकरी पात्र ठरलेत. यापैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यात आली. तर आता 6,36,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान एकीकडे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत जोडधंदा करणारे लहान व्यावसायिक, अल्प उत्पन्न असणाऱ्या शिपाई, अल्प निवृत्ती वेतनधारकांना अपात्र ठरवण्यात आले. तर दुसरीकडे मात्र सहकारी संस्थेचे माजी पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनाही कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामधील अनेक माजी पदाधिकाऱ्यांचा यात समावेश असल्यानं आता वादाला तोंड फुटलंय. कृषी कर्जमाफीच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक माजी पदाधिकाऱ्यांना फायदा मिळाल्यानं सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर आणि हेतूवरती गंभीर असं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. शासकीय निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका, सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांचे माजी संचालक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्याचे माजी सदस्य आणि महापालिकांचे माजी नगरसेवक या योजनेसाठी पात्र ठरले. यामुळे हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या सहकारी संस्थांचं प्रतिनिधित्व केलेले हे माजी संचालक आणि लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कसे असू शकतात, असा सवाल आता विचारला जात आहे. धनदांडग्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असा दावा सरकारकडून वारंवार केला जात असला तरी प्रत्यक्षात राजकीय वजन असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांनाच या सवलतीचा लाभ हा मिळत असल्याचं चित्र आहे.